आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। आदिवासी तरुणाईसमोर शिक्षणाचे मोठे आव्हान, नाचणारी पिढी की वाचणारी पिढी या प्रश्नाने समाजात चर्चा। साल्हेर, शिक्षणापासून दूर जात असलेली तरुणाई चिंतेचा विषय ठरत आहे। मे महिन्यात 10वी-12वीचे निकाल लागल्यानंतर अनेक विद्यार्थी पुढील शिक्षण प्रवेश प्रक्रिया, हॉस्टेल, शिष्यवृत्ती आणि करिअर नियोजनात व्यस्त असतात। मात्र काही आदिवासी भागांमध्ये या उलट चित्र दिसत असल्याची खंत समाजातील सुशिक्षित व जबाबदार नागरिक व्यक्त करत आहेत। गावागावात बँड, नाच, रात्रीचे कार्यक्रम, अल्पवयीन मुलांचे व्यसन, शिक्षण अर्धवट सोडून लग्न किंवा प्रेमसंबंधात अडकणे यामुळे अनेक पालक चिंतेत असल्याचे चित्र समोर येत आहे। समाजातील ज्येष्ठ आणि शिक्षणप्रेमी नागरिकांच्या मते पूर्वी आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची तीव्र जिद्द होती। आर्थिक परिस्थिती कठीण असूनही विद्यार्थी तालुक्याला जाऊन दाखले काढणे, शहरात राहण्याची सोय शोधणे, हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळवणे आणि मित्रांच्या मदतीने उच्च शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत असत। मोबाईल किंवा इतर साधनांची कमतरता असूनही शिक्षणाला प्राधान्य दिले जात होते। उच्च शिक्षणात आदिवासी विद्यार्थी कमी होत आहेत। अनेक गावांमध्ये शासनाची वसतिगृहे रिक्त राहत असल्याची चर्चा आहे। समाजातील काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की विद्यार्थ्यांचे लक्ष शिक्षणापेक्षा मनोरंजनाकडे अधिक वळत आहे। लहान वयातच मोबाईल, सोशल मीडिया, बँड, संस्कृती आणि रात्रीच्या कार्यक्रमांचे आकर्षण वाढल्यामुळे अभ्यासापासून दुरावा निर्माण होत आहे। विशेषतः 15 ते 18 वयोगटातील काही तरुणांमध्ये व्यसन, भांडणे आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे। काही ठिकाणी बँड कार्यक्रमांदरम्यान हाणामाऱ्या आणि कायदा सुव्यवस्थेचे प्रश्नही निर्माण होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। पालक आणि सुशिक्षित समाज घटकांची वाढती चिंता। पालकांच्या मते मुलांनी शिक्षण घेऊन अधिकारी, शिक्षक, डॉक्टर, पोलीस किंवा प्रशासकीय सेवेत जावे अशी अपेक्षा असते। मात्र अनेक कुटुंबांमध्ये मुलांना शिक्षणासाठी प्रेरित करणे कठीण होत चालले आहे। काही समाजातील कार्यकर्ते आणि नोकरदार युवक स्वतःहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, प्रवेश प्रक्रिया, हॉस्टेल, माहिती आणि शैक्षणिक मदत करण्यासाठी पुढे येत असले तरी विद्यार्थ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची भावना व्यक्त होत आहे। उपाय काय असू शकतात? शिक्षण तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते केवळ टीका करून प्रश्न सुटणार नाही। समाज, पालक, शिक्षक, प्रशासन आणि युवक यांनी मिळून सकारात्मक पावले उचलणे आवश्यक आहे। संभाव्य उपाय: गावागावात करिअर मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणे, 10वी-12वी नंतर विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन मोहीम राबविणे, रिक्त आदिवासी वसतिगृहांबाबत जनजागृती करणे, व्यसनमुक्ती व कायदेविषयक जागरूकता कार्यक्रम घेणे, स्पर्धा परीक्षा, कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराभिमुख शिक्षणावर भर देणे, सांस्कृतिक परंपरा जपत शिक्षणालाही समान महत्त्व देणे, सुशिक्षित आदिवासी युवकांनी एक विद्यार्थी दत्तक सारखी मोहीम सुरू करणे। समाजाला आत्मपरीक्षणाची गरज। आदिवासी संस्कृतीत नृत्य, कला आणि परंपरा यांना मोठे स्थान आहे। मात्र शिक्षण, रोजगार आणि सामाजिक प्रगती यांचाही तितकाच विचार होणे आवश्यक असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे। नाचणारी पिढी, वाचणारी पिढी कशी बनेल हा प्रश्न आता केवळ एका गावाचा नसून संपूर्ण समाजाच्या भविष्याशी संबंधित असल्याची भावना व्यक्त होत आहे। समाजातील सुशिक्षित, जबाबदार आणि जागरूक नागरिकांनी पुढे येऊन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरित करणे, पालकांना विश्वास देणे आणि सकारात्मक वातावरण निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक अशोक शिंदे।